मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये जे विद्यार्थी मिळवणं शिपाई हमाल आणि फराजची भरती निघाली आहे आणि शिक्षण फक्त 7वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे 15 डिसेंबर पासून फॉर्म भरणे चालू झाले आहे आणि 5 जानेवारी 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई आणि हमाल या पदामध्ये तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे या ठिकाणी चालूच आहे आणि आपलं तर या भरती सिलेक्शन झाला पगार सुद्धा 16,000 ते 52,000 रुपये महिना आपल्याला यामध्ये भेटणार आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश या पदामध्ये आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं या भरतीमध्ये जे या ठिकाणी जागांचा जर आपण विचार केला तर 2,300 प्लस जागांसाठी ही वॅकन्सी या ठिकाणी निघाली आहे आणि या भरतीमध्ये आपल्या या ठिकाणी इंटरव्ह्यू कशा प्रकारे असणार आहे, पेपर आपला कशा प्रकारे असणार आहे, इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला कोणते प्रश्न परीक्षेला इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला कोणते प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार आहे, त्याचबरोबर पेपरला कशा प्रकारे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, शारीरिक क्षमता चाचणी कशा प्रकारे असणार आहे, पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश या पदाबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराज भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर या भरतीची सर्व जाहिरात या ठिकाणी आला आहे। तर आपण यामध्ये वयोमर्यादा जर आपण विचार केला तर वयोमर्यादा जर आपण पाहिले तर 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आणि या भरतीमध्ये जे आपलं वय मोजलं जाणार आहे गणलं 8 डिसेंबर 2025 रोजी या भरतीमध्ये आपलं वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। फीचा जर आपण विचार केला तुम्ही कोणते कॅटेगरी असा SC/ST OBC EWS विजो ओपन SBC SCBC कोणती कॅटेगरी असा तर 1,000 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आलेली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 1,000 रुपये यामध्ये फी आहे, कोणती कॅटेगरी असू द्या। आणि त्याचबरोबर जे नोकरीचं जे ठिकाण आहे छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, मुंबई आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं नागपूर आहे। तर हे नोकरीचं ठिकाण आहे, या ठिकाणी आपल्याला जॉब भेटणार आहे, या ठिकाणी आपल्याला नोकरी करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि काम आपल्याला कोणतं करावं लागते ते सुद्धा आपण पुढे सांगणार आहे। शिपाई हमाल फराश या पदामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर काम कोणतं करावं लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण पुढे तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर सर्वात अगोदर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर जो पेपर आहे त्याचा भरपूर विद्यार्थ्यांचे डाऊट असते की सर पेपर कोणत्या जिल्ह्यामध्ये असणार आहे। तर 5 सेंटर जे एक तर आपल्या इकडलं सेंटर भेटू शकते किंवा कोणतेही सेंटर आपल्याला भेटू शकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे सर्वात अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी काम तुम्हाला सांगून देतो, काम कोणतं करावं लागणार आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराशमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला जे काम करावं लागणार आहे तर 5 विद्यार्थी मिळवणं न्यायालयामध्ये जर समजा जर जास्त गर्दी वाढली तर त्यांना त्या ठिकाणी तुम्हाला सांभाळावं लागणार आहे, त्यांच्यावर तुम्हाला नियंत्रण करावं लागणार आहे, ठीक आहे। हे काही काम आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे झाडू आपल्याला मारावं लागणार आहे, त्याचबरोबर फाईल आणून देणं, फाईल आणणे हे आपल्याला एक काम राहणार आहे फाईलचं। आणि त्याचबरोबर फरशी आपल्याला पुसावं लागणार आहे, फरशी जे काही खालची फरशी राहते ते आपल्याला पुसावं लागणार आहे, आपल्याला पाणी द्यावं लागणार आहे, पाणी आणून आपल्याला द्यावं लागणार आहे, हे काही काम आपल्याला करावं लागणार आहे यामध्ये। आणि त्याचबरोबर चहा कॉफी सुद्धा तुम्हाला आणून द्यावं लागणार आहे, हे सुद्धा काम करावं लागणार आहे। त्याचबरोबर झेरॉक्स काढून तुम्हाला दाखवावं लागणार आहे, झेरॉक्स काढा लागणार आहे तुम्हाला। आणि त्याचबरोबर फाईल कागदपत्र मांडणी तुम्हाला करावं लागणार आहे, विविध कामात तुम्हाला मदत त्यांना करावं लागणार आहे, इतर काही काम आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा। आता एक लक्षात आलं असेल की आपल्याला काम कोणतं करावं लागणार आहे। आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ त्याचबरोबर शिपाई हमाल फराश यामध्ये निवड प्रक्रियेत जर पाहिलं तर 30 मार्कासाठी आपले पेपर असणार आहे। सर्वात अगोदर 30 मार्कासाठी पेपरला प्रश्न परीक्षेला विचारले जाणार वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न राहते, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे प्रश्न असणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न असणार आहे, मराठी व्याकरणचे प्रश्न असणार आहे, असे मिसळून जे विद्यार्थी मिळवणं प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 30। आणि पासिंगचा जर आपण विचार केला तर 30 पैकी फक्त 15 मार्कावर पासिंग ठेवण्यात आला आहे, जाहिरातीमध्ये नमूद केलेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 30 पैकी 15 जर आपल्याला मार्क पडले त्यामध्ये तर आपण पेपर पास राहतो आणि आपल्याला जे पुढील टप्प्यामध्ये बोलावले जाते ते म्हणजे शारीरिक क्षमता चाचणी। शारीरिक क्षमता चाचणी आपली 10 मार्कासाठी असते, आपल्याला ते विद्यार्थी मिळवणं ऑब्झर्व आपल्यावर करते ते की याची शारीरिक क्षमता कशा प्रकारे आहे, आपलं उंची वगैरे त्या ठिकाणी मोजलं जाते, उंची छाती वजन हे तर मोजलं जाते,
पण त्या ठिकाणी आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो काय काय मी तुम्हाला अनुभव सांगतो, फॅन सुद्धा आपल्याला ते बंद करायला लावते, चालू करायला लावते, ठीक आहे. अशा म्हणजे आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी आहेत तर ते जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी करायला लावते, एक लक्षात ठेवा. नॉर्मली आहे. आणि इंटरव्ह्यू मध्ये जर पाहिलं तर यामध्ये इंटरव्ह्यू आहे 10 मार्कासाठी. आपला यामध्ये काय असणार आहे, इंटरव्ह्यू असणार आहे. तर इंटरव्ह्यू मध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, तर इंटरव्ह्यू मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जे आजूबाजूचं जेवढं पण राजकीय जे वातावरण आहे त्याच्या रिलेटेड आपल्याला प्रश्न परीक्षेला विचारले जाणार. आपल्या जिल्ह्यातलं राजकीय वातावरणाच्या बद्दल आपल्याला विचारला जाऊ शकते. महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या विषयी विचारले जाऊ शकते प्रश्न. त्याचबरोबर भारतातील काही ठिकाणच्या राजकारणाबद्दल त्या ठिकाणी काही प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकते. आजूबाजूचे आपले प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकते. आपल्या जिल्ह्याबद्दल, ठीक आहे, आपल्या जिल्ह्याबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती आपल्याला विचारले जाऊ शकते. तुम्ही ज्या जिल्ह्यातले आहे त्या जिल्ह्यातले. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे आपल्या फॅमिलीच्या रिलेटेड जे आपलं फॅमिली बॅकग्राऊंड आहे त्याच्या रिलेटेड सुद्धा काही प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकते. अशा प्रकारे आपला इंटरव्ह्यू त्या ठिकाणी होणार आहे. नॉर्मली प्रश्न विचारले जाते इंटरव्ह्यूमध्ये, ठीक आहे. अशा प्रकारे प्रक्रिया मी तुम्हाला जाहिरात दाखवून देतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ या भरतीची संपूर्ण जाहिरात आहे. शिपाई हमाल फराश या पदाची बघू शकता तुम्ही. उच्च न्यायालय बघू शकता तुम्ही या ठिकाणी. उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबई तसेच नागपूर व छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ आस्थाप निवृत्त शिपाई हमाल फराश या पदाकरिता निवड यादी व प्रतीक्षा यादी 2 वर्षाकरिता तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रतेचे निकष व आवश्यक अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये 570 जागा आहे. शिपाई हमालच्या नागपूर खंडपीठमध्ये 115 जागा आहे. छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये 202 जागा आहे. आणि पगार जो आपल्याला भेटणार आहे 16,600 ते 52,400 पर्यंत पगार आपल्याला यामध्ये भेटणार आहे. वयोमर्यादा जर आपण विचार केला 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. आणि SC/ST कॅटेगरीचे असेल तर 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. आणि काय पात्रता तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. नॉर्मली आहे. उमेदवार भारताचा नागरिक असावा, त्याचे चरित्र वगैरे चांगलं असावं, याच्या रिलेटेड काही माहिती दिली आहे, तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर ऑनलाईन शुल्क बद्दल माहिती दिली आहे की अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करताना 1000 परीक्षा शुल्क केवळ SBI कॉलेज या ऑनलाईन पेमेंट गेटवे सुविधेद्वारे भरणे आवश्यक आहे, ठीक आहे. हे काही आपल्याला वाचत आहे, हे महत्त्वाच्या सूचना आहे. त्यानंतर फॉर्म भरण्याची बघू शकता जे वेबसाईट आहे https://bombay.high-court.nic/in या वेबसाईटवरून आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट फॉर्म भरता येते, ठीक आहे. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की कॅम्प्युटरवर तुम्ही फॉर्म भरा. त्यानंतर फॉर्म भरणे पहा विद्यार्थी मित्रांनो 15 डिसेंबर 2025 पासून फॉर्म भरणे चालू झाले आहे. आणि 5 जानेवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. फोटो वगैरे आपल्याला किती KB पाहिजे एवढं त्या ठिकाणी माहिती दिली आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही आपली जी निवड असणार आहे यामध्ये मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फराश या पदामध्ये पहिले 30 मार्कासाठी आपले पेपर घेतला जाणार आहे, ज्यामध्ये पासिंग फक्त 15 मार्कावर. पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण याच्या रिलेटेड प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो पासिंग फक्त 15 मार्कावर आहे. आणि त्याचबरोबर शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता आपली असणार आहे 10 मार्कासाठी. आणि त्याचबरोबर आपलं काय असणार आहे मुलाखत यामध्ये असणार आहे 10 मार्कासाठी. अशा प्रकारे आपली यामध्ये निवड केली जाणार आहे. तर ही संपूर्ण जाहिरात आहे. तुम्हाला जर हे सर्व जाहिरात पाहिजे असेल आपला टेलिग्राम ग्रुप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, जॉईन करून घे. त्यावर आपण हे सर्व जाहिरात टाकले. आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्या व्हिडिओ थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.